हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत ना? आज मी पुन्हा नवीन ब्लॉग घेऊन तुमच्यासमोर आलेली आहे. आजचा ब्लॉग हा विशेष असणार आहे, कारण आज आमची ॲनिव्हर्सरी होती. आज आम्हाला लग्नाला 11 वर्ष कंप्लीट झाली आणि त्यामुळे आजचा दिवस तसा स्पेशलच होता. आज प्रत्युषसुद्धा आमच्यासोबत ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी होता. दरवर्षी काय होतं की सुट्ट्या लागल्यावर प्रत्युष कुठेतरी गेलेला असतो. एकतर मामाच्या गावाला जातो किंवा नगरला जातो, त्यामुळे तो आमच्यासोबत नसतो आणि मग आम्हाला ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायला काही इंटरेस्ट नसतो. पण यावेळेस तो सुद्धा होता, त्यामुळे आजचा दिवस हा स्पेशल होता. मी आज दिवसभर काय काय घडामोडी घडल्या त्याही या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहे आणि ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन कशी केली तेही मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तरी शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा. तर झालं असं, आज अंगारकी चतुर्थी होती, त्यामुळे सकाळी सकाळी मी साबुदाणा भिजत घातलेला नसल्यामुळे साबुदाण्याच्या पिठापासून अशा प्रकारे छान बटाटे वडे तयार केले, पण तेही छान लागले. दरवेळेस मी भिजवलेल्या साबुदाण्यापासून बनवते, पण यावेळेस असे केले होते, तेही छान झाले. नंतर 11 वाजले तसं मी प्रत्युषला घ्यायला त्याच्या स्कूलमध्ये गेले. त्याचा समर कॅम्प चालू आहे हे मी तुम्हाला आधी सांगितलेलंच आहे, त्यामुळे त्याच्या स्कूलमध्ये जाऊन मी त्याची वाट बघत होते, पण तो काही येत नव्हता. तसंही आज 11 वाजता शार्प त्यांना सोडलेलं होतं, पण त्यांच्या टी शर्टची मापं टीचर्स घेत होती, कारण त्यांना ट्रेकिंगलासुद्धा नेणार आहेत, स्विमिंगलासुद्धा नेणार आहेत. आज प्रत्युष त्याची बॅट घेऊन आलेला होता खेळायला. त्याला क्रिकेट खेळायला फार आवडते आणि त्याने क्रिकेटमध्ये त्याचं नाव दिलेलं आहे. आणि आज तो मला सांगत होता, आज आम्ही खूप धमाल केली, आम्ही आज नुसतं क्रिकेट खेळत होतो. त्यांनी मुलांचा इंटरेस्ट जसा आहे त्याप्रमाणे नावं घेतलेली होती. कोणी डान्सिंगमध्ये, कोणी सिंगिंगमध्ये, कोणी इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये. ऊन फार असल्यामुळे मी गाडी लांब लावलेली होती. मग आम्ही चालत चालत गाडीच्या दिशेने निघालो. तो त्याने काय काय मजा केली ते मला सांगत होता. गाडीजवळ आल्यावर त्याला मी कॅप घालायला सांगितली आणि बॅग पुढे ठेवायला सांगितली. मग त्याने कॅप घातली आणि बॅग गाडीवरती ठेवली. मग स्वतः बॅट पकडून मागे बसला. घरी आल्यानंतर आम्हाला एक सरप्राईज वाट बघत होतं. आज झालं असं की ऑनलाईन मागवलेला AC सुद्धा आलेला आणि डिलेवरी बॉयने तो वरती आणून दिलेला आणि मग त्याने ते अनपॅक केलं, कारण ओपन पार्सल डिलिव्हरी होती. LGचा AC आम्ही मागवलेला आहे 1.5 टनाचा. तर प्रत्युष खूपच एक्सायटेड होता. यावर्षी नाशिकचा उन्हाळा म्हणजे कहरच आहे. आम्हाला फारच गरम होत होतं, त्यामुळे आम्ही ठरवलं की AC बुक करूया. मग त्याप्रमाणे आम्ही AC बुक केला. पण हे मला ही सरप्राईजच होतं एक प्रकारचं, कारण मला बुक झालेला AC माहीतच नव्हता. आम्ही 3-4 शोरूम बघून आलो नाशिकमधून, पण तो फारच महाग होता. पण आजच्या दिवशी अचानक त्याची डिलेवरी आली आणि आजच मला कळालं की आज AC येणार आहे. नंतर संध्याकाळी मग ॲनिव्हर्सरी होती, त्यामुळे भावालासुद्धा बोलावून घेतलेलं होतं. मग काय, प्रत्युषचा लाडका मामा असल्याकारणाने त्याला तर फारच मजा होती. त्याच्या साईटवर एक्स्ट्रा वर्क होतं, तरीही ते सोडून तो प्रत्युषसाठी आलेला. तो दरवेळेस प्रत्युषसाठी कुठूनही येतच असतो. नंतर मग आम्ही हॉटेलला जाणार होतो. माझ्या मिस्टरांनी आम्हाला हॉटेलमध्ये छान ट्रीट दिली. भाऊ उशिरा आल्याने आम्हाला हॉटेलला जायला जरा उशीरच झाला. नंतर 8 वाजता आम्ही हॉटेलला जायला निघालेलो. आम्ही नाशिकच्या इंदिरानगर परिसरात राहतो. अशोका मेडिकवर हॉस्पिटलच्या अगदी जवळ आम्ही राहतो. तर अशोका मेडिकवर हॉस्पिटलपासून आम्ही हॉटेलला चाललेलो होतो. दरवेळेस आम्ही जवळची हॉटेलं ट्राय करायचो, पण यावेळेस ॲनिव्हर्सरी होती आणि प्रत्युषसुद्धा सोबत होता, म्हणून आम्ही लांब हॉटेलला गेलो. हॉटेल मथुरा येथे आम्ही गेलेलो. नांदूर नाक्याजवळ ते हॉटेल आहे, औरंगाबाद हायवेच्या जवळ. तर ते हॉटेल खूपच छान होतं. फारच छान फिलिंग आली. आतमध्ये गेल्यावर एक प्रकारचा माहोलच होता. तिथे बड्डे सेलिब्रेशन, ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन या सर्वांसाठी ही खास सोय आहे आणि करमणुकीसाठीही बरीचशी साधनं तिथे आहेत. मग आम्ही आतमध्ये गेल्यानंतर मला वाटलं की फक्त मध्येच असेल, पण नंतर आतमध्ये गेल्यानंतर बघितलं तर बाहेरही छान असं बसायला त्यांनी व्यवस्था केलेली होती. मग आम्ही आतमध्ये गेलो. तिथे वेगवेगळ्या प्रकारची रोमॅन्टिक गाणीही चालू होती. प्रत्युषला पण फार छान वाटलं तिथे गेल्यावर. मलाही ती हॉटेल फार आवडलं.
तर जर तुम्ही नाशिककर असाल तर तुम्हाला नवीन हॉटेल ट्राय करायचं असेल आणि तुम्ही पूर्णपणे व्हेजिटेरियन असाल तर हॉटेल मथुरा हा छान पर्याय आहे. यांच्या कंपनीमधील लोक काही त्यांना पार्टी करायची असेल, कुणाचा निरोप समारंभ असेल किंवा त्यांचं गेट टुगेदर असेल किंवा काही असेल तर औरंगाबाद हायवेचे हॉटेल्स ते ट्राय करतात. त्यांनी हे हॉटेलसुद्धा आधी बघितलेलं होतं. इथे त्यांचा काहीतरी ऑफिशियल इव्हेंट झालेला होता, त्यामुळे त्यांना हे हॉटेल चांगलं माहीत होतं. त्यामुळे ते मला म्हटले की आपण यावेळेस औरंगाबाद हायवेला जाऊया आणि प्युअर व्हेज असल्याकारणाने त्यांनी हे हॉटेल सिलेक्ट केलं. मलाही ते हॉटेल फार आवडलं. तिथे एक प्रकारचा माहोलच होता आणि छान वाटत होतं. मग इथली स्पेशालिटी काय असं आम्ही तिथल्या कॅप्टनला विचारलं. मग त्यांनी 1-2 प्रकारची स्टार्टर्स सांगितली. मग आम्ही रुमाली खाकरा स्वतःच मागवलं होतं आणि जेवणही आमच्या मनाप्रमाणे मागवलं. प्रत्युष कसा सेल्फी पॉईंटच्या समोर डान्स करत आहे तुम्ही बघतच असाल. याप्रमाणे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज तिथे होत्या. ह्या ॲक्टिव्हिटीज पेड होत्या, परंतु फारच मजा आली. मग प्रत्युषला आम्ही त्याच्यावर उभं राहायला सांगितलं आणि मग तो तिथे उभा राहून त्याचा अशा प्रकारे एका मुलाने व्हिडिओ घेतला. ॲक्च्युली तिथे एक स्टँड आहे तिरकं केलेलं आणि त्यावरती आपण आपला मोबाईल लावायचा आणि ते ऑटोमॅटिक गोल फिरायला लागतं. नंतर ते ॲक्टिव्हिटी करून झाल्यावर प्रत्युषने एक घसरगुंडी बघितली. मग तो तिकडे गेला. त्याने थोडा वेळ घसरगुंडीवरती खेळला. नंतर मग तो आल्यानंतर मी त्याला म्हटलं चल आपण जाऊया इकडे फोटो काढायला. एक छान पॉईंट होता, आपण तिथे फोटो काढूया. पण तिथेही त्याने काहीतरी मस्ती केली आणि त्याच्या हाताला थोडीशी दुखापत झाली आणि तो मला दाखवत होता. नंतर मग यांनाही मी बोलावून घेतलं. म्हटलं आपण एक फोटो काढूया. हे फोटो काढायला काही येत नव्हते, परंतु जबरदस्तीने मी त्यांना बोलावलं. मग भावाने आमची काही फोटोज आणि व्हिडिओज काढली. नंतर आम्ही तिथून खाली आलो. झालं असं की आम्ही लांब हॉटेलमध्ये आलो होतो, पण येताना केक आणायलाच विसरलो. या रोडला इकडे आम्हाला कुठे केकही भेटला नाही, तर आम्हालाही केक कट करायचा होता तिथे. नंतर घरी येताना आम्ही आईस्क्रीम्स घेऊन आलेलो. प्रत्युष तर ऑलरेडी खूप दमलेला होता, कारण 11:15 झालेले होते. त्याला फारच झोप आलेली होती. त्याने आईस्क्रीम खाल्लं आणि झोक्यातच झोपी गेला. नंतर मग मी त्याला म्हटलं की बेडरूममध्ये झोपतो. पण दुसरा जो बेडरूम होता त्याच्या बेडवर ऑलरेडी डिलिव्हरी बॉयने AC ठेवून दिलेला होता, कारण त्याला तो बॉक्समध्ये परत पॅक करता आलेला नव्हता. मग प्रत्युषने आणि माझ्या भावाने डिसाईड केलं की पुढेच झोपूया. आम्हीही फार दमलो होतो, मग आम्हीही झोपून घेतलं. चला तर गुड नाईट. तुम्हीही झोपून घ्या. गुड नाईट.